ज्यांच्या आयुष्यात आनंद क्वचितच येतो, ज्यांच्यासाठी यात्रा म्हणजे फक्त दुरून पाहण्याची गोष्ट, अशा झोपडपट्टीतील गरीब मुलांच्या चेहऱ्यावर आज हास्य फुलवलं गेलं. नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहरात एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रम नुकताच पार पडला आहे. आपुलकी प्रतिष्ठान सांगोला आणि कोर्ट रिसिव्हर अंबिकादेवी यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने झोपडपट्टीतील गरीब मुले आणि त्यांच्या कुटुंबियांना यात्रेची खास सफर घडवून आणण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत मुलांना मोठ्या पाळण्यात बसवण्यात आलं, जहाजासारख्या विविध खेळण्यांचा आनंद देण्यात आला आणि यात्रेतील खास गरम जिलेबी व भजी देऊन त्यांचा आनंद अक्षरशः द्विगुणित करण्यात आला. पाळण्यात बसल्यानंतर या गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जाणारा होता. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर भटकंती करणारी ही भटकी कुटुंबे रोजच्या संघर्षात यात्रेचा आनंद घेणं त्यांच्यासाठी फारच दुर्मिळ. मात्र या दिवशी मुलं मनमुराद हसत होती, आनंदाने ओरडत होती आणि काही काळासाठी तरी आपलं दुःख विसरली होती. पाळण्यात बसल्यानंतर या गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जाणारा होता. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर भटकंती करणारी ही भटकी कुटुंबे रोजच्या संघर्षात यात्रेचा आनंद घेणं त्यांच्यासाठी फारच दुर्मिळ. मात्र या दिवशी मुलं मनमुराद हसत होती, आनंदाने ओरडत होती आणि काही काळासाठी तरी आपलं दुःख विसरली होती. यावर्षी या उपक्रमासाठी कोर्ट रिसिव्हर समितीतील ॲडव्होकेट सारंग वांगीकर, ॲडव्होकेट विक्रांत बनकर, ॲडव्होकेट विशालदीप बाबर, ॲडव्होकेट नितीन बाबर, ॲडव्होकेट शशिकला खाडे, ॲडव्होकेट महेंद्र पत्की आणि पाळण्याचे मालक प्रदीप इंगोले वाढेगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, वसंत माने, महादेव दिवटे, अरविंद डोंबे गुरुजी, अतुल वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम म्हणजे केवळ यात्रेची सफर नव्हे, तर माणुसकीचा जिवंत दाखला आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो आणि खऱ्या अर्थाने आपुलकी जपली जाते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी आयर्विन टाइम्स सोबत रहा.